आपलं नाव काय? एकनाथ चंद्रकांत कुठून आले तुम्ही? सिन्नरवर. नेमकं काय त्रास होता तुम्हाला? माहिती आहे का? काय काय त्रास? इकडे यायच्या आधी कसं मला मणक्याचा त्रास पहिल्यापासूनच होता. खूप एक्सरे वगैरे काढले, त्यामध्ये कसे थोडे मणके असे दबल्यासारखे हेच दाखवत होते. पण मान चालू झाली दुखायची की चक्कर यायची. ओके. हां, असं कुठे बाहेर वगैरे जाता येत नव्हतं एकटीला. असं कोणाला नाही तरी घेऊनच जावं लागायचं मार्केटला पण. बापरे, हे कधीपासून होतं चाललं तर? झालं माझं म्हणजे हे असं 5-6 वर्ष होतं. त्याच्या आधी पण त्रास होता, म्हणजे 12 वर्ष झाले त्रास चालू आहे. बापरे, 12 वर्ष झाली. हां, लग्नाला 17 वर्ष झाली. म्हणजे धरा तुम्ही 16 वर्ष झालीच आहे. म्हणजे लग्न झाल्यानं तसंच चालू झालं मणक्याचा त्रास. मग याच्या दवाखाना केला नाही केला? खूप केला. ओके. म्हणजे चालू मान दुखायला लागली की दवाखान्यात चालू असेल. कारण चक्कर पण यायची, डोकं दुखायचं कमी नाही असं. मग इथे आल्यानंतर? इथे आल्यावर मला तर फरक पडला होता. 4 महिने खूप आराम पडला. काहीतरी मी मार्च-एप्रिल पासून चालू केलं ना. मग आता मला सोमवार 8 दिवस झाले चालू झालं परत. आता परत 2 दिवसात काय फरक जाणवला? हां, 2 दिवस मला डोकं खूप दुखायचं कमी आहे, कंबर पण दुखायची थोडी कमी आहे. आणि इथे असं केव्हा केव्हा चालूच आहे असं. आता काय झालं, तुमच्यासारखं बरेच पेशंटला त्रास आहे. बसून उठले की चक्कर येणार, मान फिरवले चक्कर येणार, कमरेचा त्रास होणार, शोल्डरचा त्रास होणार. आता तुमचं झालं काय होतं, बाहेर का फरक पडत नाही होता, इथे काय फरक पडतो? तर आमच्याकडे काय असतं, तुमची जी स्पायनल कॉर्डची सेटिंग आहे, आता प्रत्येक जवळजवळ 10 पेशंटमधून 10 लोकांमधून 10 व्यक्तीमधून 5 व्यक्तीला मानेमध्ये गॅप, कमरामध्ये गॅप आहे. पण ह्यामधले 9 पेशंट काय करतात, मेडिसिनच्याच भरोशावर. ज्याला नॉर्मली नॅचरल सेटिंगची प्रोसेस भेटली तो त्याच्यातून बाहेर पडतो. पण जो गोळ्या औषधाच्या भरोशावर बसला तो मरेपर्यंत गोळ्या औषध घेत बसतो. आयुष्यभर तो मरेपर्यंत ते आजार त्याला सहन करावा लागतो. जसं की तुम्ही 16-17 वर्ष अंगावर काढलं, नंतर तुम्हाला हा इलाज सापडला. पण हे जर तुम्हाला अजून पण हा इलाज सापडला नसता, तुमचं चालूच असं एकडे. पेशंट काय करतं, मरेपर्यंत स्टोरॅट खा, पेनकिलर खा. डॉक्टर काय करतात, चक्कर आली त्याच्यावर घे गोळी, मान दुखली घे गोळी. हेच चालू होतं माझं थोडं वर्षात. म्हणून मी आता परत इथे आली, मला फरक पडला म्हणून मी आली. कारण मी 2 वेळा गेली डॉक्टरकडे, माझं डोकं दुखायचं कमीच नाही. मग विचार केला मला तिथेच जावं लागणार, त्यानेच फरक पडेल. कारण मला 4 महिने खूप आराम पडला. मी गावाला पण गेली, गावाला पण मला काहीच त्रास झाला नाही. पण वाढलं का तुमच्या चुकीमुळे? इकडे काहीतरी वजन उचललं असेल, मानेला धक्का दिला असेल. मशीनचं काम आहे माझं, दिवसभर चालू राहतं. बरोबर. आणि ह्याच हाताने माझं जास्त. ओके. पण पहिले तेवढं पण होत नव्हतं इकडे यायच्यात. आता हे सगळ्या पेशंट सोबत तुमच्यासारखंच घडतंय की हजारो लाखो रुपये घालून पण इलाज होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या क्षेत्रामध्ये नॅचरोपॅथीमध्ये डुप्लिकेट ट्रीटमेंट आली. म्हणजे नॅचरोपॅथीच्या नावाखाली पेनकिलर स्टोरेज देतात. नॅचरोपॅथी म्हणजे काय की 99% नॅचरल प्रोसेस नाही, त्याच्यामध्ये काही इंटरनल प्रॉब्लेम आहे, म्हणजे विटामिन्स कमी, कॅल्शियम कमी, हे जास्त, मग ते नंतर द्यायला पाहिजे 10-15 दिवसानंतर. माझं कसं दुखायला लागलं की डॉक्टर सर्व रिपोर्ट करायचे, शुगरचा करायचे, थायरॉइडचा करायचे, म्हणजे सगळे जेवढे रिपोर्ट आहेत ना ते सर्व रिपोर्ट करायचे. सर्व रिपोर्ट नॉर्मल यायचे. फक्त एक रिपोर्टमध्ये असं जळवात थोडा दाखवलं होतं. पण याचा त्याचा काही संबंध कॅल्शियम थोडं कमी आहे. त्यांना असं वाटतं की याच्यामुळे त्यामुळे सारखे रिपोर्ट चालू. त्याला फळ सापडत नव्हतं ना. बरोबर. तसं तुमचं होत होतं. आता आमच्याकडे काय झालं, हे त्याच्यावरती हाडांच्या नाडी परीक्षण तुमचा आजार सापडतो, त्याच्यावर लगेच इलाज, ते पण कमी खर्चात. हेच बायानेच मानेचा MRI करायला गेली 5-6 हजार रुपयांनी बनणार. इलाज वेगळा, त्याचा मेडिसिनचा खर्च वेगळा वगैरे. तुम्हाला भविष्यात ऑपरेशन सांगितलं, तेच बऱ्याच पेशंट. आता दिवसाला नाशिकमध्ये 50 ऑपरेशन होतात, त्याच्यापैकी 40 ऑपरेशन आमच्याकडे सहज कॅन्सल होतं. पण काय होतं, बाकीची जी डॉक्टर लोक आहे ग्राउंड लेवलला, ते आमचा पत्ता सांगत नाही, कमिशनच्या नावाखाली दुसरीकडे पाठवतो, आमच्याकडे पाठवतो. मेन प्रॉब्लेम हा होता. आता त्या माझ्यासोबत त्या भडंगे आल्या होत्या, त्यांना ऑपरेशन सांगितलं नाशिकला. त्यांनी पुरं केलंच नाही ना 3 महिने व्यवस्थित. ऑपरेशनच केलं असेल म्हणजे करायचंय त्यांचं. तेच ना, पूर्ण केलं तर ठीक, नाही तर मग असंच होणार. बत्ते असतात व्हिडिओ येतो आणि आमच्या चॅनल आपल्याला बघून घ्या नंतर.
तुमच्यासारखीच बाकीच्यांचे पण डोळे उघडले पाहिजे. ठीक? मी कसं आजार खूप सहन करते, पण एकदा चक्कर आली की काहीच करू शकत नाही. ओके. हा, तिथेच जास्त दुखत. आणि कंबर किती त्रास देतात? एवढी नाही आता जास्त, नाही. पण हा पाय इथून असं जास्त दुखतो. ओके. पाहिलं कसं झोपायचं माझ्याकडे इकडे डोकं इकडे इकडे डोकं इकडे करा. एक कमर का किया था, सब सही हो गया है। हाँ साला अभी हाथ का कब से हुआ? 15-20 दिन हुआ है सर ये। मतलब ऐसा कुछ झटका नहीं, कोई कुछ नहीं लगा है, सिर्फ बस मोबाइल देख रहा था, मोबाइल देखने में ऐसा किया धीरे धीरे